नमस्कार. इंडियन तडका रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण गॅसचा वापर न करता अगदी घरच्या व मोजक्या साहित्यामध्ये क्रीमी असे आईस्क्रीम तयार करणार आहोत. इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण 1 कप चिल्ड व्हिपिंग क्रीम घेणार आहोत. ही क्रीम अगदी चिल्डच असावी. चिल्ड क्रीम असेल तर व्यवस्थित फेटली जाते. आता आपण ही क्रीम इलेक्ट्रिक हँड ब्लेंडरनी व्यवस्थित फेटून घेणार आहोत. ही क्रीम फेटण्यासाठी अगदी आपल्याला 30 सेकंद लागणार आहेत. 30 सेकंदामध्ये ही क्रीम व्यवस्थित फेटली जाते. इथे तुम्ही बघू शकता ही क्रीम छान अशी फेटून झालेली आहे. सॉफ्ट पीक येईपर्यंत ही क्रीम आपण फेटून घेणार आहोत. बाउलच्या कडेला लागलेली क्रीम आपण स्क्रॅच करून मध्यभागी काढून घेणार आहोत व 2 मिनिटांसाठी ही क्रीम आपण साईडला ठेवून देणार आहोत. इथे मी दुसऱ्या बाउलमध्ये हाफ कप चिल्ड मिल्क घेत आहे. हे मिल्क मी 10 मिनिटासाठी डीप फ्रीजरला ठेवलेले. तुम्ही बघू शकता ह्यामध्ये आईस तयार होत आहे. ह्यामध्येच आता आपण 2 टेबलस्पून मिल्क पावडर ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर ह्यामध्ये आपण 3 टेबलस्पून कंडेन्स मिल्कचा वापर करत आहोत. तुमच्याकडे जर कंडेन्स मिल्क नसेल तर इथे तुम्ही साखरेचा वापर केला तरी चालेल. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे सर्व साहित्य ब्लेंड करून घेणार आहोत. इथे आपले दूध ही व्यवस्थित ब्लेंड करून झालेले आहे. फेटून घेतलेले दूध आता आपण क्रीममध्ये ॲड करून घेणार आहोत. इथे तुम्ही दुधाचा थिकनेस बघू शकता. छान असं हे दूध घट्ट झालेलं आहे. इथे सर्व साहित्य मी चिल्ड घेतल्यामुळे ह्या दुधाला छान असा थिकनेस आलेला आहे. आता आपण हे क्रीममध्ये ॲड करून व्यवस्थित असे सुरुवातीला स्पॅच्युलाने मिक्स करून घेणार आहोत. हे 2 बॅचमध्ये मी दूध ॲड करून घेतलेलं आहे. आता आपण क्रीम व दुधाचे मिश्रण इलेक्ट्रिक ब्लेंडरनी व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहोत. इथे ब्लेंड करताना 1 ते 2 सेकंदासाठीच आपण हे ब्लेंड करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेले. तर आता आपल्याला इथे ब्लेंड करण्यासाठी जास्त वेळ नाही लागत आहे. इथे आता आपला व्हॅनिला बेस तयार झालेला आहे. बाउलच्या कडेला क्रीम लागलेली आपण स्पॅच्युलाने पूर्णपणे काढून मध्यभागी घेणार आहोत. ह्या व्हॅनिला बेसमध्ये आपण कोणताही फ्लेवर ॲड करून आपल्या आवडीचे आईस्क्रीम तयार करून घेऊ शकतो. इथे मी मँगो फ्लेवरचे आईस्क्रीम तयार करून घेत आहे. त्यासाठी इथे मी 1 मँगो छान स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे व त्यानंतर दुसरा मँगो मी मिक्सरला छान अशी प्युरी बनवून घेतलेली आहे. ही प्युरी ही मी 10 मिनिटासाठी डीप फ्रीजरला ठेवलेली. ह्यामध्ये तुम्ही बघू शकता छान असे आईस तयार झालेले आहेत. आता आपण ही प्युरी क्रीममध्ये ॲड करून घेणार आहोत. ह्या क्रीममध्ये आता आपण 1/4 टेबलस्पून मँगो इसेन्स ॲड करून घेणार आहोत. त्याचबरोबर ह्यामध्ये आता आपण 2 ते 3 ड्रॉप येलो कलरचंही ॲड करून घेणार आहोत. कलर ॲड केल्यामुळे आईस्क्रीमचा कलर छान दिसतो. आता आपण ह्यामध्येच मँगो प्युरी ॲड करून घेणार आहोत. सर्व साहित्य व्यवस्थित आपण बेसमध्ये ॲड करून घेतल्यानंतर हे आपण एक वेळेस छान असे फेटून घेणार आहोत. हे आईस्क्रीम आता आपण 30 सेकंदासाठी छान असे बीट करून घेणार आहोत. इथे तुम्ही कलर बघू शकता किती छान लाईट येलो कलर आलेला आहे. हे छान आता आपण स्पॅच्युलाने व्यवस्थित मिक्स करून एका ट्रेमध्ये आता आपण काढून घेणार आहोत. इथे मी हे आईस्क्रीम केक टीनमध्ये सेट करून घेत आहे. त्यासाठी सर्वात आधी मी केक टीनच्या आतमध्ये क्लीन रॅप ॲड करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण हे मँगो स्लाइस ॲड करून घेणार आहोत. इथे मी मँगो व्यवस्थित टीनमध्ये सेट करून घेतलेला आहे. ह्यामध्ये आता आपण हे आईस्क्रीमचा बेस ॲड करून घेणार आहोत. बेस ॲड करून झाल्यानंतर स्पॅच्युलाने केक टीन प्लेन करून घेणार आहोत व त्याच्यावरतीही आता आपण मँगो स्लाइस ॲड करून घेणार आहोत. मँगो स्लाइस ॲड करून झाल्यानंतर क्लीन रॅप आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत. इथे आपला टीन व्यवस्थित पॅक झालेला आहे. आता आपण हा टीन 7 ते 8 तासासाठी डीप फ्रीजरला सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. इथे मी हे आईस्क्रीम रात्रभर डीप फ्रीजरला ठेवलेले. तुम्ही बघू शकता छान असे हे आईस्क्रीम सेट झालेले आहे. आता आपण ह्या आईस्क्रीमच्या वरचा क्लीन रॅप काढून घेणार आहोत. अगदी इझिली हे आईस्क्रीम केक टीनमधूनही निघत आहे. हे आईस्क्रीम आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता हे आईस्क्रीम पटकन मेल्ट झालेले नाही आहे. बऱ्याच वेळासाठी हे आईस्क्रीम आहे असे राहते. आता आपण हे आईस्क्रीम व्यवस्थित कट करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता हे आईस्क्रीम इझिली कट होते. म्हणजेच ह्यामध्ये आईस क्रिस्टल बिलकुल जमा झालेले नाहीत. मस्त अशी आईस्क्रीमची स्लाइस निघालेली आहे. तुम्ही बघू शकता. ह्याच पद्धतीने तुम्ही हे आईस्क्रीम नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.